हाय हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असणार. सो बघा, इथून मी मॉर्निंगपासून जे आहे ते व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही माझ्या गार्डनची अवस्था बघितलेली आहे. म्हणजे इथे बघा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. अगदी धूळ सिमेंट इतकं येऊन राहिलं की सगळी झाडं माझी खराब होऊन राहिली. त्यामुळे जे आहे ते मी सगळी झाडे जी आहे ती फ्रंटवाल्या बाल्कनीमध्ये जे आहे ते शिफ्ट केलेले आहे. ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे सिमेंट आणि धूळ इतकं म्हणजे येत होतं झाडांवरती, अगदी पाने गळायला लागली होती. म्हणून सगळी झाडं मी वॉश करून घेतली त्याच बाल्कनीमध्ये. त्यानंतर इथे मी समोर शिफ्ट केले आणि इथे बघा गुलाबाच्या झाडाला भरपूर कळ्या पण आलेल्या आहे आणि एक फूल पण उमललेलं आहे आणि बाकीच्या कळ्या ज्या आहेत ते 1 ते 2 दिवसामध्ये पण त्याची फुलं येणार. सो बघा, इथे ही बाल्कनी आता थोडी रिकामी जी आहे ती वाटणार मला 2 दिवस, कारण इथे मला सवय झाली होती. अगदी बेडरूममधून मी बाल्कनीमध्ये सहजपणे यायची. बेडरूममध्ये बसल्यानंतर म्हणजे प्लांटकडे माझी लक्ष जायची आणि आता बघा इथे पूर्ण रिकामी झाली. पण काही हरकत नाही, काही दिवसांपुरती आहे. म्हणजे जसं कन्स्ट्रक्शनचं काम कंप्लीट होणार तसंच मी सगळी झाडे इकडे परत शिफ्ट करणार. सो तोपर्यंत जे आहे थंडी भरपूर आहे. त्यामुळे इथे बघा एक स्टूल ठेवलेला आहे आणि असं परत एक स्टूल मला आणायचं आहे. म्हणजे इथे बसून आम्ही उन्हामध्ये थोडी ऊन घेऊ शकतो. उन्हाचे भरपूर फायदे होत असतात. विटॅमिन डी आपल्याला मिळत असतो. त्यामुळे रिकामी बाल्कनी आहे तरी ते माझे बरेच कामं जे आहेत ते होऊन जातात. म्हणजे जसं भाजीचं वगैरे निवडणं वगैरे जे आहेत ते बाकीची एक्स्ट्राची जी माझी किचनची कामं आहेत ती इथे होऊन जाणार आणि काही ज्या वस्तू मला वाढवायच्या असल्या त्या पण इथे होऊन जाणार. सो बघा, असू द्या आता. त्यानंतर बघा इथे मी रबर प्लांट जो आहे हा काही दिवसापूर्वीच बेडरूममध्ये शिफ्ट केलं होतं. पण याच्यावर भरपूर धूळ म्हणजे बसलेली होती आणि अगदी पाणी त्याची म्हणजे हिरवे सोडून अगदी धूळकट अशी दिसायला लागली होती. म्हणून आज ठरवूनच घेतलं की एक एक पान जे आहेत छान अशी कापडाने मस्त पुसून घेते. म्हणजे कसं आहे ना, घरात अशा वस्तू ठेवल्या आणि त्या जर अशा धूळकट किंवा थोड्या काही अशा वेगळ्या दिसल्या तर मनाला पण थोडं वेगळं वाटत असतो. आणि बघा झाडांची जर पाने अशी छान हिरवीगार दिसली तर मनाला पण खूप प्रसन्नता देऊन जातात. म्हणून त्यांची पण केअर आपल्याला करावी लागते. सो बघा इथे रबर प्लांट तसंही दिसायला खूप छान अट्रॅक्टिव्ह प्लांट आहे आणि रबर प्लांट जो आहे तो बेडरूममध्ये ठेवण्याचे पण भरपूर फायदे आहेत, कारण हॅपी हार्मोन्स जे आहेत ते आपल्याला रबर प्लांटमधून मिळत असतात. त्यानंतर बघा मला म्हणजे आज कसं आहे ना, सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे संडे सुट्टीचा दिवस असतो आणि आज मुलांना पण सुट्टी आहे. म्हणून म्हटलं आज त्यांचं युनिफॉर्म जो आहे स्कूल युनिफॉर्म तो मशीनला लावून घेते. सोबतच त्यांचे स्वेटर वगैरे धुवायचे होते ते पण लावून घेते. सो बघा सगळे कपडे मी एकत्र लावून घेतले आणि थोडं इझी घातला, म्हणजे इझीमध्ये स्वेटर वगैरे छान धुवून होतात. त्यानंतर बघा इथे झेंडूची वाढलेली फुलं होती माझ्याकडे. म्हणून म्हटलं फेकण्यापेक्षा काहीतरी याचं यूज करावं. म्हणून एक कुंडी पण होती रिकामी माझ्याकडे. तसंही माझ्याकडे भरपूर कुंड्या रिकाम्या आहेत आणि समोर त्या कुंड्याचा पण यूज होणारच आहे. त्यामुळे म्हटलं इथे जे सुकलेली फुलं फुलं होती म्हणजे ते मी एका कुंडीमध्ये छान अशी रोवून देते. जर वाटलंच तर काही दिवसांनी झाड किंवा रोपे जर येतील तर किती छान ना. म्हणून म्हटलं काहीतरी म्हणजे थोडंसं करून पाहावं प्रयोग. आणि त्यानंतर बघा आम्ही निघालो डीमार्टला जायला. ॲक्च्युली कसं आहे ना, हिवाळ्यामध्ये लवकरच जे आहे ते अंधार पडतो आणि बघा इथे 5 सव्वा 5 झाले आणि पूर्णपणे अंधार पडलेला आहे. तर बघा इथे आम्ही आलो डीमार्टला आणि आज म्हणजे कसं आहे ना, मंथली आमची एकदा तरी विजिट होतच असते डीमार्टला. कारण भरपूर माझ्या किचनमध्ये किंवा ग्रॉसरीचं सामान जे आहे ते मी डीमार्टमधूनच आणत असते आणि मला आज भरपूर किचनचं सामान घ्यायचं होतं. सो बघा इथे गूळ पण छान व्हेरायटीमध्ये म्हणजे अवेलेबल होतं आणि ते छोटे छोटे क्यूब्स जे असतात ते तशा टाईपचं इथे मला गूळ दिसलं. म्हणून मग मी ते घेऊन घेतलं. अगदी आपण ते हातामध्ये घेऊन जे आहे ते कधी पण खाऊ शकतो आणि भरपूर प्रमाणामध्ये व्हेरायटी असते गूळमध्ये. सो बघा त्यानंतर म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये माझा बर्थडे येणार. म्हणून मग मी म्हटलं माझ्या हस्बंडला की मला गिफ्टमध्ये हे जे ग्लास जार आहेत ते हवे. म्हणून मग मी हे 3-4 जे आहेत ते ग्लास जार मी घेऊन घेतले आणि किती घेतले काय काय घेतलं ते मी तुम्हाला घरी नक्की दाखवणार उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो बघा स्टूल पण घ्यायचं होतं मला आणि स्टूल पण घेऊन घेतलं. अगदी ट्रॉली गच्च होऊन झालेली होती. आणि त्यानंतर बघा डीमार्टला किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये आलं आणि कपडे नाही बघितलं असं कधी होणारच नाही. तर कपडे घ्यायचे नव्हते, फक्त बघून ठेवले.
तर बघा हे जे आहे इडली बॅटर आहे ते म्हणजे इन्स्टंटवालं, कारण इथेच आम्हाला भरपूर वेळ झालं म्हणून मग मी ते एक पॅकेट घेऊन घेतलं. त्यानंतर हे डस्टबिन बघितलं, म्हटलं समोर जेव्हा कधी मी व्हिजिट करणार तेव्हा मला मी हा डस्टबिन घेणार, म्हणून मी आत्ताच बघून ठेवलं त्या वस्तू. सो बघा म्हणजे किती मजा येते ना असं फिरायला वगैरे, खूप मजा येते मला डीमार्ट वगैरे. त्यानंतर आम्ही बिलिंग केलं काउंटर टॉपवर. बघा म्हणजे आज तेवढी गर्दी नव्हती कारण आज सॅटरडे होतं. त्यानंतर घरी आलो आम्ही आणि घरी बघा मी ग्रॉसरीचं सामान असंच ठेवून दिलं, कारण 9:30-10 झाले होते आम्हाला घरी यायला आणि आता स्वयंपाक जरा शॉर्टकट करावं म्हटलं. त्याआधी म्हणजे थंडीमधून आलो होतो आम्ही आणि कुठेही जरा थंडीमधून घरी परतलं तर मग मी काढा बनवतेच सगळ्यांसाठी. सो बघा इथे मी सगळ्यांसाठी जे आहे ते गुळाचं काढा बनवून घेते आणि अगदी यामध्ये मी थोडे स्पाइसेस म्हणजे ते मिरे, थोडे लवंग आणि थोडं दालचिनीचा तुकडा मी घालून जे आहे हा काढा छान उकळून घेते. त्यामध्ये थोडा मी तुळशीचा पाला घालते आणि थोडं जो आहे तो आपलं शहद घालून मी म्हणजे मुलांना पण देते. आणि बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असेल की आम्ही भरपूर प्रमाणामध्ये गुळाचं सेवन जे आहे ते करत असतो, कारण गूळ खाणं खरंच शरीराला खूप फायदेशीर आहे. त्यानंतर बघा हे डोशाचा तवा आणला होता, म्हटलं की शॉर्टकटमध्ये काय करायचं, तर मग लगेच लक्षात आलं की मी हे डोशाचं इन्स्टंट बॅटर आणला होता म्हणून म्हटलं हेच ट्राय करून बघावं. आणि हे मी खरंच फर्स्ट टाईम आणलेलं आहे. आणि हे बघा इडली डोसा उत्तपम बॅटर आहे. यामध्ये आपण इडली पण बनवू शकतो, उत्तपम पण बनवू शकतो. सो सध्या मी तवा नवीन आणलेला आहे डोशाचं, म्हणून मी डोसा ट्राय करून घेणार आहे. तर बघा हे असं सील पॅकिंगमध्ये असते, त्याचं पॅकिंग मी फक्त जेवढी मला क्वांटिटी हवी तेवढीच क्वांटिटी मी यूज करणार आहे. त्यानंतर हे बॅटर आपण 48 तास म्हणजे सील ओपन केल्यानंतर 48 तास आपण फ्रीजमध्ये जसंच्या तसं ठेवू शकतो, म्हणजे काहीही खराब होणार नाही असं यावर जे आहे ते लिहिलेलं आहे. आता बघूया, मी पण फर्स्ट टाईम यूज करत आहे. सो बघा एका भांड्यामध्ये मी जेवढं मला आता हवं तेवढं काढून घेते आणि मी डोसा बनवणार आहे. त्यामुळे इथे मी थोडं पाणी जो आहे तो ॲड करून घेणार आहे, कारण थोडा बॅटर हा जो आहे घट्ट आहे. ॲक्च्युली हे इडली जर बनवायची असली तर आपण इडलीसाठी जसेचा तसं जो आहे हा बॅटर वापरू शकतो. सो बघा मला इथे डोसा बनवायचा होता म्हणून मग मी थोडं इथे पाणी ॲड करणार आहे आणि बाकीचं मिश्रण मी जसंच्या तसं फ्रीजला ठेवून देणार, कारण एअरटाईट पॅकेजिंग आहे म्हणून त्या खराब होण्याचे चान्सेस थोडे कमी आहे. सो बघा इथे मी थोडा तवा गरम करून घेते, म्हणजे त्याचा जो लेबल आहे तो इझिली निघून जाते. जर थोडंसं आपण असं कुठलीही नवीन वस्तू आणली तर त्याला लेबल लागलेलाच असतो. सो अशा पद्धतीने आपण थोडा गॅसवर गरम करून त्याचं लेबल इझिली काढू शकतो. सो बघा इथे मी छान तवा धुवून घेतला. ॲक्च्युली कसं आहे तो पॅकेजिंगमध्ये होता म्हणून मी छान त्याला वॉश करून घेतलं आणि आता छान मी मस्त असे डोसे जे आहेत ते बनवून घेते. त्याआधी मी हे चेक केलं की यामध्ये मीठ घातलं की नाही. सो बघा इथे थोडं मीठ घातलेलं होतं, पण मला थोडं कमी वाटलं म्हणून मी इथे थोडं मीठ जो आहे तो ॲड केला. त्यानंतर थोडं पाणी ॲड केलं आणि छान जे आहे ते मी डोसे जे आहेत ते बनवून घेणार आहे. आणि आज फक्त स्वयंपाक वगैरे काही करणार नाही, फक्त डोसे बनवणार आहे. त्यानंतर मी लगेच जे आहे ते चटणी पण बनवून घेणार. आणि इथे बघा झाकण सध्या माझ्याकडे झाकायला काहीच नव्हतं म्हणून मग मी ते थोडं छोटं झालं पण तेच झाकून घेतलं आणि इतके छान डोसे निघाले की खरंच म्हणजे लगेच म्हणजे 5 मिनिटामध्ये बॅक टू बॅक डोसे जे आहेत ते तयार होऊन गेले होते. घरामध्ये कुठलीही नवीन वस्तू आली तर खरंच ती यूज करण्याची आतुरता इतकी असते की कायच सांगू तुम्हाला. तर बघा इथे सगळे डोसे मी तयार करून घेतले. त्यानंतर माझी चटणी पण इथे बनवून झालेली आहे आणि आजचा असा छोटा मोठा ब्रेकफास्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी चॅनलवर नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.